हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते याती परिमीन चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमळापती नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढता पुढती हेची द्यावे पुढता पुढती नामा म्हणे कमळापती परिमीन चुके हरिभक्ती जन्म हो का भलते याती सदा संग हरिदासांचा वास द्यावा पंढरीचा चरण सेवा अखंडित हिची देवा पै मागत विठ्ठल शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय गो माता की जय संत जनार्दन स्वामी महाराज पिनाकेश्वर भगवान की जय गणपति बप्पा मंगल मूर्ति हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया हे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत
श्री ज्ञानदेवा चरणी मस्तक सोदीन रजनी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। दुःखभञ्जन मारुतीनन्दन सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार। नमो ज्ञानेश्वरा नमो देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरुण केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाची चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देव यावरी न करावा भेर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासनी आता हृदय हे आपुली चौफाळून या भलीवरी वैसव पावले श्री गुरूंच जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण आता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग भगवान परमात्म्याची लढीवाळ भक्त संत नामदेव महाराज आणि संत नामदेव महाराजांचा कुळवाडीकर थोडा स्वराचा आवाज नॉर्मल कमी आहे भगवान बस छान फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा
चिंतन या असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून कोळवाडीकर ऐका बरं, आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला नामदेव महाराजांचा निरोप आहे. कोणाचा? बोला बोला बोला. नामदेव. कोणाचं ग माय? नामदेव महाराज. तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का. त्याचं कारण असं आहे कोळवाडीकर, कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं, किती गोड असावं ऐका ना. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गड्या दादा हो, तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गड्या दादा हो, तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कोळवाडीकर, कीर्तनात गायन झालं, कीर्तनात वादन झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी आहे, कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीचं अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे. 1 तास तुम्ही मला सांभाळून घ्याल मी अशी अपेक्षा करतो. त्याचं कारण असं आहे कोळवाडीकर, मी तुमच्याशी का जबाबदारीनं बोलतो. श्री महाराजही आपल्याशी जबाबदारीनं बोलतात म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीनं बोलण्याचा प्रयत्न करतो. महाराज म्हणतात गडे हो, कीर्तन का हे टाइमपास आहे का. मग कीर्तनाचा अंग कीर्तनाचा होया महाराज म्हणतात गडे हो, कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. महाराज म्हणतात गडे हो, माणसाला जिथं हरिरूप होता येतं, जिथे हरिरूप अवस्था प्राप्त होते, महाराज म्हणतात ते कीर्तन आहे. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज कोळवाडीकर. महाराज म्हणतात ब्रह्मेभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. ऐका मग आता शांत सगळ्यात ऐकूया. या आता इकडे सगळं माझ्याकडे लक्ष द्या. मग काय निरोपी आजच्या अभंगाच्या द्वारे ऐका. नामदेव महाराज म्हणतात, पहिलं मागणं मागितलं नामदेवरायने, देवा द्यायचं असेल तर एक द्या. हेची देवा पै मागत, हेच मागणं आहे देवा. काय नामदेवराय ऐकता ना, चरण सेवा अखंडित. ऐका अखंड तुमच्या चरणाची सेवा करा. बस आता मला विक्षेप चालत नाही. छान. अखंड तुमच्या चरणाची सेवा घडावी. ऐकता ना. ऐका आता माझ्याकडं पहा. युट्यूबवाले आता भाऊ एकदा सेट करून द्या, म्हणजे सगळे तुमच्याकडे पाहत. तुम्ही पहा कोणाकडं, फक्त कान माझ्याकडे ठेवा. चरण सेवा अखंडित. अखंड तुमच्या चरणाची सेवा घडावी पहिलं मागणं. बर. नामदेव महाराज म्हणतात देवा द्यायचा असेल तर आता दुसरं मागणं आहे का. वास द्यावा पंढरीचा. पंढरपुरामध्ये राहण्याकरता वास मिळावा, म्हणजे जागा मिळावी, राहणं मिळावं. बरं. अजून द्यायचं असेल तर नामदेव महाराज म्हणतात देवा सदा संग हरिदासांचा. बरोबर. सदा संग हरिदासांचा वास द्यावा पंढरीचा. चरण सेवा अखंडित हेची देवा पै मागत.
पण महाराज म्हणतात अखंड तुमच्या चरणाची सेवा जर घडत असेल देवा, पंढरपुरामध्ये राहण्याकरता वास जर मिळत असेल आणि सदाही हरिदासांचा संग मिळत असेल तर देवा मला कोण्या जातीमध्ये जन्माला घाल. जन्म हो का भलते याती, पण देवा परिमी न चुके हरी भक्ती हो ना कमळापती. हेची द्यावे पुडता पुडती नामा म्हणे कमळापती. हेची द्यावे पुडता पुडती चरण सेवा अखंडित. हेची देवा पुडत पुडती देवा वास द्यावा पंढरीचा. हेची द्यावे पुडता पुडती सदा संग हरिदासांचा. आता रिटर्न ऐका बरं का, आता ऐका लक्ष बरोबर. हेची द्यावे पुडता पुडती नामा म्हणे कमळापती. परिमेन चुके हरी भक्ती जन्म हो का भलते याती. सदा संग हरिदासांचा वास द्यावा पंढरीचा चरण सेवा अखंडित. हेची देवा पै मागत विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गो ब्राह्मण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज आदी करून संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र कोळवाडी गेली 11 वर्षाची परंपरा आहेत आपल्या नामसप्ताची, नामयज्ञाची. ज्या महात्म्यांचा आशीर्वाद आहेत आपल्या नामसप्ताह करता, नामयज्ञाकरता माझ्याकडे लक्ष द्या. परमपूजनीय भोलेनाथ बाबा असतील, परमपूजनीय परमादरणीय गोपालनंदगिरीजी महाराज असतील. या वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत या परिसराचं भूषण असणारी अत्यंत पवित्र मधुकरीचं जीवन आणि अत्यंत ज्ञानोबरांच्या संगतीत काही काळ सहवास ज्यांना मिळाला, भागवताचार्य आपल्या परिसराचं भूषण, ज्ञानेश्वरीचे व्यासपीठ चालक, हरिभक्तपरायण परमपूजनीय परमादरणीय ज्यांच्या संगतीत आम्ही काही काळ जीवन जगलो. आदरणीय हरिभक्तपरायण भागवताचार्य नारायण महाराज श्री महाराजांना दंडवते गोड मार्गदर्शन करतात. श्री महाराज एकदा बाबांकरता जोरदार टाळी होऊ द्या. आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय आमचे आबासाहेब भाऊ कळंकीच पण राहायला कन्नडला आहे. फार नाद गायनाचा, म्हणजे फार नाद ब्रह्माचा फार नाद आहे त्या माणसाला. 2 गायक टाकायचे, 1 वादक टाकायचं आणि जिथं कीर्तन असेल तिथं जायचं. खूप छान. गावकरी मंडळीच्या माध्यमातून आदरणीय आमचे राजूभाऊ असतील, ते त्यांचे बाचे जावईचे. अत्यंत छानसा परिवार आहे, छान फरळे झाले त्या परिवाराच्या घरी, त्या परिवाराला दंडवते. आणि म्हणून आजच्या पवित्र कीर्तन साथीकरता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ संत बहिणाबाईंच्या सानिध्यामध्ये राहून अखंड एक बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत मृदंग सेवक, आपल्या या महाराष्ट्राचं भूषण, आपल्या या तालुक्याचं भूषण असणारे मृदंग सेवक आदरणीय आमचे सुदाम महाराज. श्री महाराजांना दंडवत करतो. आपण एकदा जोरदार टाळी होऊया श्री महाराजांकरता. ते 2 लेकरं जरा घ्या मस्तपैकी, छान कोणाचे असतील ते नाही. थोड्या वेळ बरं का मायात मी आधीच सांगितलं थोडंसं, आता लेकरच त्यांना कोण सांगणार, पण आपण जर घेतलं तर त्यांना उद्याची कार्यकर्ते येते बिचारे. कशाचे? तमाशाचे नाही, सप्त्याची. सप्ताह त्यांच्या हातात द्यायचं आहे ना आता. हां. आणि म्हणून श्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट, आपल्या या परिसराचं भूषण असणारे अत्यंत गोड आवाज, अत्यंत नम्र स्वभाव हरिभक्तपरायण अरुण महाराज, श्री महाराजांना दंडवत करतो. आपण टाळी वाजवूया श्री महाराजांकरता. भजन सम्राट हरिभक्तपरायण आपल्या परिसराचं भूषण असणारे आमचे व्यंकेश बाबा, श्री महाराजांना दंडवत करतो. अरे 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 घ्या 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 त्याला घ्या 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 त्याला. तो आशीर्वाद द्यायचा नाही तो पुढचा. ऐका ऐका ऐका, राहिलं शांती. आता सर्व टाळकरी मंडळी आलेली परिसरातून वा, एकदा टाळी वाजव या टाळकरी मंडळी. छोटे महाराज खूप छान बरं का, तुम्हाला दंडवत. काय नाव आहे? गौरव महाराज. वा छान आहे, चष्माही छान आहे, धोतरही छान आहे, दिसायलाही छान आहे, मस्त बरं छान गोड. संप्रदायातलं ही ज्ञानोबरांचं वैभव बरं का दादा. इथं जो भजन करेल ना फार तेजस्वी चेहरा असतो तिथं. वा हां वा वा वा. आळंदीकर महाराज, गौरव महाराज. वा टाळी वाजवा गौरव महाराज.
वैभव का गौरव? हा गौरव. बस झाला आता, पाठ झाला आता, काही विसरत नाही मी आता. हां माझ्या भावानं तुळशीवाले मावशी तुम्हालाही दंडवत करतो. माय विनेकरी महाराज तुम्हालाही दंडवत. माझ्या भावानं तुम्हालाही दंडवत करतो. दादांना तुम्हालाही दंडवत करतो. आई तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो. आदरणीय आमचे सर्वानंदगिरी महाराज श्री महाराजही या ठिकाणी उपस्थित आहे. याने अगोदरच कॉल झाला आमच्या सर्वानंदगिरी महाराजांचा, महाराज मी येतोय. महाराजांना दंडवत. हरिभक्तपरायण भगवान महाराजांनाही दंडवत करतो. अत्यंत आमच्यावर श्रद्धेनं प्रेम. काय संप्रदायाचा एखाद्याला नाद लागतो ना, देवाचा नाद लागावा, भजनाचा नाद लागावा, कीर्तनाचा नाद लागावा, असे आमचे प्रताप पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी. एकदा टाळी वाजवा आपण पाहुणे मंडळी करतो. बरं ते एकटे नाही आहेत, ते जेवढे बसतील तेवढे घेऊनच येतात. वा. आमच्या संगतीत कोणाला तरी एक छानसा छंद लागावा. सरपंच आहे ते पण छानसा. आमचे डेकूचे सरपंच आणि कुसुमतेलचे सरपंच फार जीवलगी, फार जिव्हाळ्याचा संबंध. आणि म्हणून ऐकूया, आज जागराचा दिवस आहे. यूट्यूब आले तुम्हालाही दंडवत. हां बार 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 बार. वा. फक्त आता त्यांच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि घंटीचं बटन दाबायला. आणि अत्यंत गोड महाराष्ट्राचा लाडका साऊंड आमचे भगवानराव. वा जेऊरकर. टाळी वाजवा आमच्या भगवानराव. मी नेहमी सांगत असतो नारायण बाबा, जसं एखादा हिरो सेलिब्रिटी असतो, एखादी हिरोईन सेलिब्रिटी असते, एखादा वादक सेलिब्रिटी असतो, एखादा गायक सेलिब्रिटी असतो, पण साऊंडच्या बाबतीमध्ये आमचा भगवानराव म्हणजे सेलिब्रिटीचे. बरं का? बरं ते सगळे सासुरवाशी जीवन आहे. सर्वानंदगिरी बाबा जशी एखादी सून असते ना घरामध्ये, तिला नंदेचं ऐकावं लागतं. घरात दीर असेल तर दीराचं ऐकावं लागतं, बाया असेल तर बायाचं ऐकावं लागतं, सासूचं तर ऐकावंच ऐकावंच लागतं. सासऱ्याचं ऐकावं लागतं ना. ऐका ना, तसंच लई सासुरवाशी जीवन आहे. गायकाचं ऐकावं लागतं, वादकाचं ऐकावं लागतं, अहो कीर्तनकाराचं ऐकावं लागतं. आणि ज्याला ऐकण्यात ज्याला यश मिळालं ना, ज्याला सहन करता आलं ना, तो या विश्वामध्ये मोठा वेळ लागत नाही. ऐका ना. चला आता एक तास शिल्लक आहे आपल्याकडे मस्तपैकी छान. आज जागराचा दिवस आहे. देवाकडं मागायचं आहे. 6 दिवस आपण गोड कीर्तन ऐकली. उद्या काला आहे. उद्या काला झाली की तुम्हाला आस लागली पाहिजे 12 वर्ष कधी येईल. कारण पहिलं तप घडणार आहे तुमचं आलं पुढल्या वर्षी. कधी आम्हाला सुदाम महाराजांचं मृदंग ऐकायला मिळेल, आम्हाला व्यंकटेश महाराजांच्या पुढच्या वर्षाच्या चाली कधी ऐकायला मिळतील, अरुण महाराजांच्या चाली कधी ऐकायला मिळतील. किती गोड या तरुणांनी नियोजन केलेल्या गावकरी मंडळीनं. काय लाइटिंग आहे, काय मंडप आहे. बरं पाऊस थेंब सुद्धा लागणार नाही आपल्याला एवढ्या पावसाच्या वातावरणामध्ये. जसा एखादा बाप लाडक्या लेकीचं लग्न जसं थाटात करतो ना, तसं कोळवाडीकर तुम्ही हा देवाचा सप्ताह सजवलेला आहे. बरं खूप छान. पण आस लागावी पुढल्या वर्षी. 12 वर्ष कधी येईल. अहो कधी आम्हाला अन्नदानाच्या पंक्ती भेटतील, कधी आम्हाला कीर्तन सौजन्य भेटेल, अशी हा देवाच्या कार्याला आस लागली पाहिजे बरं का माणसाला. ऐका ना, आज मागणंच करायचं आहे देवाला. आज मागणं. आता ऐका अभंगाच्या पहिल्या चरणात यायचं आहे लगेच. पण जीवाचं मागणं वेगळं आहे, संतांचं मागणं वेगळं आहे आणि देवाचं मागणं वेगळं आहे बरं का. हे बघा, जीवही मागतो, देवही मागतो आणि संतही मागतात. तिन्ही करता 3 प्रमाणात द्यायची बरं का मला. आता जीवही मागतो. काय मागतो जीव? वाडावे संतान गृही भावे धनधान. जीवाचं मागून मागून मागणं काय? वाढावे संतान म्हणजे 2चे 4चे, ते म्हणजे 4चे 4चे 8. अजून त्यांचं झालं नाही वाटतं. झालं का? झालं.
दोनाचे 4, 4चे 8चे बस झाले. आता वाढावे संतान या प्रमाणाचा अर्थ झाला. संतान म्हणजे काय? मस्त येल मांडवा जो आवडतो ना आपल्याला. मांडव मोडून पडला तरी चालेल, पण वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. भरपूर धनधान्य पिकावं ही जीवाची अपेक्षा आहे. अजून ल्यावे खावे बरे असावे सदै हेची करी हाव संसारी हेची करी हाव संसारी हेची करी हाव संसारी ल्यावे खावे बरे असावे हेची करी हाव संसारी हेची करी हाव संसारी हेची करी हाव संसारी ल्यावे म्हणजे हे जीवाचं आवडतं माग नाही बरं का. आवडतं जीवाला चांगलं राहावं वाटतं, म्हणजे चांगले कपडे घालावं वाटतं. आणि कोळगावकर लय थोडंसं आयुष्य जगायचं आहे आपल्याला. चांगले कपडे घाला. चांगले म्हणजे नाही तर काही लोक लय दलिंदर, घरी पाहुणे आले तरी फाटेल कपडे घालणार. जसा अख्खा दुष्काळ आपल्या भूखंडी फाडला. हां थोडंसं आयुष्य चांगले कपडे घाला बरं का ताई. चांगली साडी घ्या, डोक्यावर पदर घेता आला पाहिजे. ह्या जुन्या मावल्या बघ MS 85 MS 70 म्हणजे 70 वर्षाच्या कधी डोक्यावरला पदर पडणार नाही. कारण या आत्ता सासवा झाल्या या म्हाताऱ्या. या जेव्हा सुना होत्या तेव्हा यांच्या सासालाही खतरनाक होत्या. वागणं रुबाब होता वागण्यात बोलण्यात राहण्यात. हां म्हणून तो डोक्यावरला पदर पडत नाही. हां असावा आदर असावा बरं का ताई. ज्या नसतील घेत त्याने घ्यायचा पदर. पदर घेऊन टाका चांगलं दिसतो. हां आता नाही उद्या घ्या. उद्या 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 हा उद्या. सासू म्हणलं की असा आवाज दरारा होता त्या नावामध्ये. आता हल्लीचा काळ येणारा वाईट येत चालला. काय आज नवीन सून जर नांदायला आली ना ती सून सुद्धा सासूला मम्मी म्हणायला लागली. तिचं कानपडा आणायला पाहिजे. आणि तुम्ही खुशाला ऐकून घेतात. ए मावशी माय उद्यापासून जर तुमची सून मम्मी म्हणली तर अशा बांगड्या सावरायच्या. हाय म्हाताऱ्या बाह्याच्या हातात बांगड्या, आत्ताच्या बांगड्या नाही राहिल्या. अशा बांगड्या सावरायच्या आणि तुमच्या सुनाला प्रश्न विचारायचा. ऐका ना अगं सुनबाई तूही मम्मी म्हणते, तुझा नवरा मम्मी म्हणतो, मग तुमचं नातं काय आहे? तुझ्या गोळ्या संपल्या का काय म्हणा सुनबाई? अशी डोक्यावर पडल्यासारखी काय वागू राहील. सासऱ्याला काय म्हणायचे हो मामजी रबाब. आता मामजीचा पप्पा करून तुला दर्जा नाही ठेवला. पण जपा जेवढं जपता येईल तेवढं जपा. चांगली साडी घ्या, डोक्यावर पदर घेता आला पाहिजे आम्हाला. अहो या देशाची राष्ट्रपती होती हो, पण डोक्यावरला कधी पदर पडला नाही बरं का. खानदेश कन्या होती ती, जळगाव जिल्हा. ऐका ना आता माझी विनंती आहे, माझ्या बहिणीला विनंती, भरपूर बहिणी आल्यात, चांगले कपडे घाला. आज मायबापाची जबाबदारी बरं दादा. आमची बहीण आमची लेक जर गल्लीनं चालली तर चांगले कपडे असले ना अंग भरून लोक म्हणतात कोणाची मुलगी रे, किती छानसे कपडे घातलेत पोरीनं. कोळगावकर येणारा काळ वाईट येत चालला. आज एखादी बहीण गल्लीनं चालली ना लाज वाटते तिच्याकडं पाहण्याची. अशी भंगार कपडे असतात तिच्या देहावर. अरे आपलीच लेक आहे ती. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. मी बाबांना दाखवली, बाबांना 2 मुली. माझी मुलगी मामाच्या गावाला जर गेली ना घराला तर मामाला सांगते, मामा 2000 रुपयाचा ड्रेस घ्यापेक्षा 500 रुपयाचा घ्या मामा, पण हाफबाईचा ड्रेस घेऊ नका, कारण मी घालणार नाही मामा अंगावर. येणारा काळ वाईट येत चला. आमचं जीवन जर नसतं प्रदर्शन म्हणून असेल तर मजा नाही. या बलात्काराच्या बातम्या आपल्याला वाईट कानावर येतात ना. येणारा काळ वाईट येत चालला. आज 2 लेकराची माय सुद्धा जिंची पॅन्ट घालायला लागली. काय दर्जा आहे आमचावाला? काय संस्कृती राहिली आम्ही? या हसण्याजोगी नाही दादा. येणारा काळ वाईट येत चालला. तुम्ही पहा कधी कधी अशा देवाच्या ठिकाणी जा, असं देवाच्या लाईनीला लागलो आणि ती पोरगी अशी जरा ते कपडे घातलेले. मी म्हणलं मामा ते पुरीला जरा असं शांत करा, जरा इथं शांतता बोर्ड लावलेला आहे.
तिकडून रिटर्न आला म्हणे ते पोरगा नाही म्हणे मग ती माझी मुलगी संगीता. म्हणलं मामा मग तिला शांत करा ना. म्हणे मी मामा नाही आहे. म्हणे मग म्हणे मी संगीताची मम्मी आहे. नाही कळलं तुम्हाला? ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नसेल कळलं त्याला डबल धन्यवाद. हां सावधान माझ्या दादांना, हसण्यावर जीवन घालू नका. जपा ल्यावे चांगलं लेणं असावं, आम्हाला चांगले कपडे असावं आमच्या अंगावरती, ज्या लेण्यानं आमचं जीवन सुशोभित असेल. मधुकरीला गेलं ना, टोपी शास्त्री आणि धोतर, काय आदर असतो त्या आळंदीकरांनी, खूप आदर करावा. शेवटी कपड्याला प्राधान्य आहेच ना दादा. ल्यावे खावे हे जीवाचं मागणं आहे. खाणं चांगलं असावं बरं का. युक्ताहार विहार नेम इंद्रियाशी सार, खाणं चांगलं असावं. मी माफी मागून बोलतो, येणारा काळ वाईट येत चालला माझ्या दादा. तुम्ही पहा, मी नाव नाही सांगणार तुम्हाला. एका कार्यकर्त्याने आत्ता बाईट दिली, तुम्ही घरी गेले पाहून घेते. तो कार्यकर्ता म्हणतो आम्ही नवरात्रात मांसाहार करतो. काय म्हणतो? आम्ही नवरात्राच्या काळात मांसाहार करतो. बरं, दुसरा एक कार्यकर्ता आला लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, तर परत त्याची बाईट आली. तो म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज मांसाहार करायचे. काय म्हणतो तो? हां, संभाजी महाराज मांसाहार करायचे. मीडियाला जाऊन सांगतो का तू छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, तुला पद मिळालं ज्या महाराजांच्या नावानं? अरे तुला खायचं तर तू डुकराचं काय, पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कधी वाईट बोलू नका. असं नाही सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात येऊन बसायचे, हे नाही सांगता आलं तुला बाईटमध्ये. मांसाहार करायचे असं सांगतो का? संताला जर नावं ठेवणार तर समजून घ्या पदय जाणार आणि नरकाला जावं लागणार. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबरायचं ऐका हो, संतांचं ऐका. खाणं चांगलं असावं हे तुकोबराय सांगतात. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार, नसा विभासर निद्रा बहु भाषण. चला ल्यावे खावे बरे असावे, सुखी असावं वाटतं माणसाला. हे जीवाचं मागणं आहे. बरोबर बरोबर बरोबर. हे बघा, रात्र जरी गेली ना, जीवाचं मागणं संपणार नाही. आपण देवाचं मागणं पाहू. अभंगाच्या पहिल्या चरणात यायचं ना, देवही मागतो बरं का. देवही मागतो म्हणजे मनशी काही मांगा, मनशी काही मांगा, मनशी काही मांगा, मनशी काही मांगा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा. तुकाराम महाराज म्हणतात, ऐका टाळी वाजूया आपण मस्तपैकी. हे देवाचं म्हणणं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही म्हणता माग म्हणून मी मागतो. मी मागतो म्हणून तुम्ही द्यावं हे नाही, तुम्ही मागता म्हणून मी म्हणतो. हरिदासाची घरी मज उपजावा जन्मांतरी, देवा मनशी काही मागा. तुम्ही म्हणता ना, हेची देगा हेची देगा हेची देगा पांडुरंग, हेची देगा पांडुरंग. मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा. देवही मागतो. मागण्याची आस पाहे मुखाकडे, अन चिंतेल्या रोकडे मनोरथ. ऋण झालं देवानं मागावं. जीवही मागतो, देवही मागतो आणि संतही मागतात. काय मागतात? काय मी उद्धार याची देवा पै मागे, याची देवा पै मागे, याची देवा पै मागे, याची देवा पै मागे. हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत.
वाजव आमच्या महाराजांकरता वा बहुत बढिया. किती छान गोड मृदंग, किती छान प्रमाण, किती गोड भजन आपल्या कानावर येतं. साऊंडचा आवाज. मला सांगा ना, एवढ्या भजनात एवढ्या आवाजात या काय त्याला झोप लागल का हो? बोला ना. आणि ज्याला लागल तो किती भाग्यवान असेल ना बिचारा. काय काय लोक असं मला फोन करून असं बाबा चिंतन सांगा बरं का चांगलं घडलं असं. बाबा कीर्तनात गेलो मस्त ज्ञानोबरांची ओवी तुकोबरांचा पुरावा आणि ज्यानं सांगितलं तो जांभळ्या आणायला लागला कीर्तनामध्ये. मला आता काय बरं ती येतीच बिचारी ती झोप म्हणजे कीर्तनात आली की ती येतीच. एक जण कीर्तनात झोपी गेला झोपला गोरायला लागला. त्या पाठीमागच्या त्याला सध्या धक्का दिला म्हणजे ओट झोपला गोरतो सुद्धा. तर पुढचा म्हणे का रे माझ्या गोरण्यानं काय होतं तुला. तो मागचं म्हणे मला झोप लागत नाही काय होतं. असे बहादर असतात घडी. पण ऐका ना छान आहे. हेची देवा पैमांग हेच देवा काय चरण सेवा अखंड तुमच्या चरणाची सेवा घडावी हेच मागणं. ऐका ना थोडं रामकथेत या मस्त बाकी छान. या रामकथेमध्ये या रामायणामध्ये उद्या धनुष्य उचलायचं आहे बरं का. आता ऐका चरण सेवा अखंडित सांगतो. उद्या धनुष्य उचलायचं आहे. आगल्या दिवसाची रात्र आहे. लक्ष्मणजी रामरायाच्या चरणाची सेवा करताय आणि रामप्रभूला झोप लागली. झोप लागली रामप्रभूला आणि लक्ष्मणाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि प्रभूच्या चरणावर पडलं. पण ते गरम पाण्याचा थेंब होता. रामरायाला जाग आली. रामप्रभूनं विचारलं लक्ष्मणा का रडतो रे. का रडतो. काय नाही प्रभू उगाचच रडो. नाही सांग का रडू आलं. उगाचच रडू आलं प्रभू. नाही रे सांग का रडू आलं. प्रभू उद्या धनुष्य उचलायचा. हो मग धनुष्य उज्जलना का तुमचा विजय होणार आहे. अरे मग मला माहिती धनुष्य तुम्हीच उचलणार आहे. अरे हो ना मग तुमचा विजय झाला का तुमचं लग्न सीताई साहेबाशी लागणार आहे. अरे मग त्याच्यात काय रडण्याचं दुःख आहे. प्रभू एकदा की सीताई साहेबाशी लग्न तुमचं झालं का या लक्ष्मणाच्या या भावाच्या जीवनात या चरणाची सेवा कधी घडणार नाही. आजची रात्र चरण शेवटची शेवटची आहे प्रभू. उद्या ही चरण सेवेची संधी मला मिळणार नाही. ऐका ना किती भावाचं प्रेम असेल. भावाच्या चरणाची सेवा घडावी रडतोय भाऊ. आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला कोळगावकर हा कोळवाडीकर. ऐका ना ऐकता का. ऐका भावाने भावाशी प्रामाणिक राहा. नुसती कीर्तन ऐकू नका. ही रामकथेतील बंधुप्रेम घरी घेऊन जा. बरं आपल्या भांडणाला काय मजा आहे गाड्या कोळवाडीकर. दोन्ही सख्या भावाची मारामारी झाली ना. अना भाऊ मारून टाकला रक्ताच्या तरोळ्यात पडला. दयाने आली भावाला. ऐका ना मारला तो गेला एका वाटानं पण ज्यानं मारला तो आयुष्यभर सेंट्रल जेल भोगायला गेला. भावाने भावाशी प्रामाणिक राहा. आज 4 भावाच्या वाटण्यात झाल्या तर मधल्याला रस्ता स्वारी दिला पाहिजे रे. तो आपल्या रक्ताचा आहे शेवटी. हा देत नाही शेजारच्याला जाऊन सांगतो भावबंधाला तेवढंच लागतं. हा त्याला जाऊन सांगतो जाऊन तर दाखव 1 एकर किल पण वाट लावील म्हणतो. ऐका रे पिल्ला ऐका रे बाबा कीर्तन तुमच्या करताच रे. ऐका ऐकता का हे सोने. ऐका रे शांत बसा ना. बसा तिथंच बसा पण छान बसा. विठ्ठल विठ्ठल हे बघा दादा ऐका मी रोज सांगतो नुसते कीर्तन ऐकू नका. आहे आपल्यातलं बदललंय महत्त्वाचं. भावाने भावाशी प्रामाणिक करा. बघा दादा संकटन कधी कोणावरील काय सांगता येत नाही बरं का. 10 वर्ष झाली भाऊ भावाशी बोलत नव्हता. पण मी एवढा मुद्दा पटवून देईल का किती जीवनात संकट येऊ द्या पण शेवटी भाऊच भावाला कामाला येईल. हां एवढं उदाहरण पटवून देईल मी तुम्हाला. ऐका ना ऐका 10 वर्ष झाले भाऊ भावाशी बोलत नव्हता. लहान्या भावाचं लेकरू आजारी पडलं दवाखान्यात नेलं. डॉक्टर साहेबांना सांगितलं ₹1,00,000 लागतील तर तुझं पोरगं वाचलं नाही तर वाचत नाही तुझं पोरगं. घरी आला पाहुण्या रावळ्याला फोन केला कोणी पैसे देईना. पण मोठ्या भावाला कळलं याला कोणी पैसे देईना. पण 10 वर्ष झाले तू माझ्याशी बोलत नाही. नका बोलू देऊ पण त्याच्या लेकरानं काय केलं माझ्याकरता.
आज नाही लाख रुपये भरले तर मरतं त्याचं पोरग. सावकाराकडे गेला, सावकार 10 वर्ष झाली भाऊ माझ्याशी बोलत नाही, पण त्याचं लेकरू मरणाच्या दारात आहे सावकार. आज नाही लाख रुपये भरले तर मरतं त्याचं पोरग. रुपया ठेवणार नाही बरं सावकार मी व्याजाचं. पूर्वी माणसाला इमानदार होती एवढ्या बाबतीत. हल्लीच्या काळात लोकांना उसने पैसे घ्यायला बरं वाटत आता बरं का कोळवाडीकर, पण द्यायची पाळी आले का तोंडाला पावतात, मोबाईल बंद करून ठेवतात. याला व्यवहार नाही मला. सावकार रुपया नाही ठेवणार मी व्याजाचा. लाख रुपये घेतले, दवाखान्यात जाऊन भरले, पोराचं ऑपरेशन झालं, पोरगा हसायला खेळायला बोलायला लागलं. रात्र गेली, मुक्काम गेला मोठ्या भावाला. सकाळ झाली, पोराचा बाप आला, डॉक्टर काय रे माझं पोरगं वाचत नाही का रे, मला कोणी पैसे देना. ए वेड्या, तुझ्या पोराकरता कोण देव माणूस झाला मला माहिती नाही, पण देव झाला रे तुझ्या पोराकरता. लाख रुपये भरलेत त्यानं, पोराचं ऑपरेशन झालं, पोरगा हसायला खेळायला बोलायला लागलं. पाय धर रे त्याचेवाली, नाही तर आता प्रेत द्यावा लागला असं तुझ्या लेकराचं तुझ्या हातात. आणि मोठा भाऊ भिंतीला कान देऊन ऐकत आता. देव झाला तुझ्या पोराकरता. तो कुठाला काय मला नाव गाव माहिती नाही, पण देव झाला तुझ्या पोराकरता. पाय धर त्याचेवाली. सांगावं डॉक्टर माझ्या पोराकरता कोण देव झाला, कोण देव माणूस येतो. सांगितलं जाय, जो समोर उभा आहे ना त्याच्या कांद्यावर हात ठेव, त्याचा चेहरा ओळख, मला त्याचं नाव गाव माहिती नाही. ऐका ना कोळवाडीकर, तो चालत चालत गेला आणि खांद्यावर हात ठेवला आणि पाठीमागं वळून भावानं पाहिलं तर 10 वर्षे धरलेली दुश्मन की आबला त्या भावाचा चेहरा समोर दिसला. आणि डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं, दादा 10 वर्षे झाले रे मी तुझ्या शहाबला धरला. एवढ्यावर नाही थांबलो दादाने. 10 वर्षाच्या काळात कोण्या पाहुण्याच्या घरी गेलो तर तुझ्याबद्दल चांगलं नाही सांगितलं. मग माझा भाऊ वाईट आहे हेच मी आजपर्यंत जगाला सांगत आलो, पण दादा आज कळलं रे मला का शेवटी भाऊच भावाला कामं येतं म्हणून. तुझे पाय धरतो, माफ कर. पाय धरण्याकरता गेला कोळवाडीकर. मोठ्या भावानं सांगितलं, अरे उठ. अरे जो माफ करत असतो तोच भाऊ असतो, जो माफ करत नाही तो का भाऊ असतो का रे. काय रामकथेतील बंधुप्रेम घरी घेऊन जा. ताई ऐका ना, थोडं विषयांतर होईल पण ऐकत आहे. ज्ञानोबराय सारखा भाऊ दिला असेल तर खूप जपात आहे. दिला असेल ना आपल्याला भाऊ. का ग, ईश्वरानं ज्या बहिणीला भाऊ नाही दिला ना तिला विचार भावाचं दुःख काय असतं. दिला असेल ज्ञानोबराय सारखा भाऊ तर खूप जपा. कधी या पैशापायी या संपत्तीपायी भाऊ चांगला भाऊ वाईट नका करू. दिला असेल ना सोन्यासारखा भाऊ तर जपा. दिली असेल मुक्ताबाई सारखी बहीण आपल्याला, गरिबी असो आधी आपल्या बहिणीची, रोज लोकांच्या कामाला जातील बिचारी ती, पण भाऊ आजारी पडला असं तिला जर कळलं ती 50 रुपयाचा भत्ता तरी घेते. तशी दात नाही ना तिच्या दारामध्ये. श्रीमंती असते भावाची, आरतीचं ताट घेते ती गरीब बहीण. गणपती रायाला नवस करते, गणपती बाप्पा पांडुरंगा पिनाकेश्वर भगवान इडा पिडा जाऊ दे आणि माझ्या दादाला बळीचं राज्य होते म्हणते. ऐकूया या रामकथेतली ही बंधुप्रेम, हे बहीण भावाचं प्रेम घरी घेऊन जा माझ्या दादांना, भलं होईल आपल्याला. थोडंसं आयुष्य दिलं भगवंतानं. ऐका ना प्रभू, उद्यापासून या लक्ष्मणाला, या छोट्या भावाला या चरणाची सेवा घडणार नाही. ऐका ना आता प्रभूचं वाक्य, हे लक्ष्मणा जरूर धनुष्य उचलला, विजय झाला, माझं लग्न सीतेशी जरी झालं, पण ऐक लक्ष्मणा, एका चरणाची सेवा सीता करील, पण एका चरणाची सेवा मात्र लक्ष्मणच करील, हे मात्र ध्यानात ठेव लक्ष्मणा. चरण सेवा घडावी परमात्म्याची, अखंड चरणाची सेवा घडावी. काय मागणं असेल रामकथेतील भगवान तसं नामदेव महाराज म्हणतात, देवा हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. अखंड परमात्म्याच्या चरणाची सेवा घडावी हेच मागणं आहे. एक मागणं संपलं, ऐकूया अजून 2 मागणे. वासुदेवा पंढरी हो बढिया अरुण महाराज. वासुदेवा
आवाज दिला हो, काय गोडवा आहे त्या आवाजातला. आणि खरं सांगू का कोळवाडीकर, मी गुणीजनाचा सन्मान करणारा महाराज आहे, मी अपमान करणारा महाराज नाही. कारण मी त्या भूमिकेत गेलेलो आहे. मला मृदंग पाहिलं का बगे गुरुजींची आठवण होती. गुरुवारे बगे गुरुजी, माझा दागिना तर तिथं झालेला आहे. गोड आमची गुरुवर फार श्रद्धा असावी बरं का, खूप निष्ठा असावी. आम्ही ऐकूया, खूप छानसा आवाज आहे. वाटतं तेवढं सोपं नाही बरं का, पण आपल्याला हां लोक म्हणतात महाराजाला ते चाल जमली नाही असं, मग म्हणून पाहिजे कधी चाल. हे बोलणं सोपं आहे, जमलं नाही. लोक म्हणते ते महाराजांना जरा मृदंग मग एखाद बोल वाजून पाय, काय गुदगुली होत्या तुला. सन्मान करा, चांगलं म्हणा कोणाला. कोण हवंच जळू नका, वाक्य घरी घेऊन जा, आयुष्यभर ध्यानात ठेवा. कोण हवंच जळू नका. का बरं, एक दिवस जळायचं आहे आपल्याला. पा थोडं कटू आहे पण सत्य आहे बरं का. कोणावरच जळू नका. का बरं, एक दिवस लय जाळणार आहे आपल्याला. डोसे देव जाळणार आहे. तसे नाही पेटले तर टायर टाकून जाळतील आपल्याला. कोणावर जळू नका, चांगलं म्हणा. तुमच्या गावाला परिसराला वाद घडला त्याला दंडवत करा, चांगलं म्हणा, तो आपला आहे हो. महाराष्ट्रातला कोणता हिरा असो जो ज्ञानोबरायचा ना, तो आपला आहे. बस आता खाली बस, त्रास होत असेल तर खाली बस. दुसऱ्या मावशी जाणं येतं म्हणून आहे एक तुळस. ऐका ऐका ना, ऐका ना, चांगलं म्हणा कोणाला बी, चांगलं म्हणा. ऐका ना, नामदेव महाराज म्हणतात देवा चरण सेवा अखंडित एक, अखंड चरणाची सेवा घडावी, एवढंच मागणं करा देवाला बरं का. अखंड चरणाची सेवा घडावी. बरोबर बरोबर. वास द्यावा पंढरीचा. पंढरपुरामध्ये राहण्याकरता वास मिळाला. त्या दिवशी प्रताप भाऊंती होते मस्त कीर्तनात. ऐका आता थोडं पंढरीचा महिमा सांगतो बरं का. आता एकदा तरी पंढरीला जायचं, आता ठरवायचं बरं का. आजच गेले होते गे वर्षी. कोण कोण गेलं तर वरबोट कर बरं. बर 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 बर, वा वा. तुम्ही एवढ्याच गेल्या का, बाकीच्या नाही गेल्या ना. जाऊ नका कधी मावशी, नका जाऊ ग, नका जाऊ. अशाच सुनाला सासूरवास करा एक दिवस, अशाच मरा ग. नाही नाही, पुढच्या वर्षी तयारी करायची रे बाबा, पंढरपूरला जायची. यायचं ना आता पंढरपूरला, एकदा तरी पंढरीला जायचं. तसं मरायचं, मरण तर येणारच आहे, पण एकदा तरी पंढरीला जायचं. तसं मरायचं नाही, पण एकदा तरी पंढरीला जायचं. आता का पंढरीला जायचं, आता ऐका ऐका पंढरपूरचा पहिला महिमा. आता पंढरीला जायचं ना, आता त्या पंढरपूरचा महिमा ऐका. हे पंढरपूर केव्हापासून आहे. महाराज म्हणतात जेव्हा नव्हते चराचर, जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर. चराचरच नव्हतं, पण तेव्हा होते पंढरपूर. वा वा वा, तेव्हा पंढरपूर आहे बरं की, तेव्हाचं पंढरपूर आहे. आता ऐका, पंढरपूरला जायचं, जातानाच आपल्याला एक गंगा लागते. काय नाव आहे तिचं मला, यमुना. चंद्रभागा, चंद्रभागा लागते ना पंढरपूरला गेल्यावर. आता ऐका त्या चंद्रभागेचा महिमा. ती चंद्रभागा केव्हापासून आहे. जेव्हा नवती गोदा गंगा, जेव्हा नवती गोदा गंगा, जेव्हा नवती गोदा गंगा, जेव्हा नवती गोदा गंगा, आणि गंगा
जेव्हा नव्हती गोदा आणि गंगा, ही गंगाही नव्हती आणि गोदावरी नव्हती, तेव्हा होती चंद्रभागा. म्हणून पंढरपूरला झोपले का काय तुम्ही? नाही ना? एकदा तरी पंढरीला म्हणा ना. जाऊ नका पण म्हणा तर घरी. हा, एकदा तरी पंढरीला. तसं मरायचं, तसं एकदा तरी पंढरीला जायचं. वा 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 वा. गोपाळ आपले सावध झाले. आता थोडासा माल तिकडं न्यावा लागत. आता काय किती चांगला माल केला का मग पडतोच थोडासा. थोडेसे येतोच त्याच्यावर थोडासा. त्याला थोडी फवारणी हाणावंच लागते. आता काय करते. पण फवारण्या चांगल्या हाणार रे भाऊ. नाही तर एकानं विचारलं, बाबा आपल्या घरी भाजी लय गोडे. म्हणलं काय औषध टाकलं? सांगू नका बरं म्हणे कोणाला. मी मला नाही सांगत, मा काय ना तर सांग, मला खायची ती. तेव्हा म्हणे थोडी देशी आणली. हा, अरे कीर्तन करायचंय भल्या माणसा मला. काय लोक मला फवारतील काय सांगता येत. चला ऐका ना, ऐका ना, ऐका. एकदा तरी पंढरीला. हो पंढरीची दारे आल्या संसारा, पंढरीची दारे आल्या संसारा, पंढरीची दारे बहुत बढ़िया. संसारा, पंढरीची दारे आला संसारा. सोयरा पांडुरंग. हे संसारिकांनो, एकदा तरी पंढरीला जायचं, तसं मरायचं. बर, तुम्ही काशीला कोणी जाऊन आला का? वरबोट करा चला. हां, पटापट. वा, तुम्ही जाऊन आले. वा वा वा, छान छान. वा, म्हणजे तुम्ही पण जाऊन या बरं का. जैन हात नाही केले त्याने वर असे. तुम्ही पण जाऊन या एकदा. धामाला जाऊन या. धाम काय चीज असते. धाम जे जाऊन आले त्यांना विचारा, नुसता घाम काढी तो. हा, जमलं तर आलं तुमच्या लक्षामध्ये. अशा गाड्या भारी सजवलेल्या असतात, मस्त छान पडदे, ते फॅन. पण इथून कोळवाडीहून गाड्या निघाल्या कन्नडून, आख्या धाम करून येतं पण फॅन चालू नाही होती. हा, आलं तुमच्या लक्षात मला काय सांगायचं. ऐका ना, ऐका ना. बरं, काशीला जाऊन, द्वारकेला कोण जाऊन आलं? एकदा पंढरीला जायचंय बरं की, ऐकायचं बरं का आपल्याला. म्हणजे का तुम्ही म्हणशाल गेला काशीला घेऊन, पंढरीला जायचंय. पंढरी एकदा तरी जायचं. द्वारकेला हां हां जेवण. हा, वा वा, छान छान. सगळे जाऊन या बरं का. द्वारकेला तुम्ही जाऊन या, तेव्हा आपल्याला पंढरपूरचं महत्त्व कळलं. आता ऐका, महाराज म्हणतात काशीला 5 वेळा जायचं. किती 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 किती? हां हां, 5. किती किती किती? 5. काशीला 5 वेळा जायचं. पंढरीचा महिमा ऐकायचं बरं का आपल्याला. पंढरपूरला एकदा तरी जायचं, तसं मरायचं. असं. हां, जमलं जमलं जमलं. असं असं. आता त्यांना ते शाळेत उत्तर द्यायची सवय लागेल. अहो, हे कधी कधी यांच्या पायी शिक्षणाला शिक्षकाला पिऊन झोपावं लागतं कधी कधी. आता काय सांगावं, लय अवघड राहतं. म्हणजे काय तुम्हाला असं वाटतं शिक्षक पितो म्हणून दावा करतो? असं नाही. मी पाहिलेलं आहे बरं का. शिक्षक हा गुरु आहे. त्यानं ड्युटीवर जाऊन तरी पिऊ नये बरं का. आज नशा करायला लागली लोक. मी फुकट नाही बोलत. मी पाहिलेला महाराज आहे. नाही तर ही मीडिया चालू आहे. एवढं सोपं नसतं मीडियासमोर बोलणं. ऐका ऐका ऐका, एकदा तरी पंढरीला जायचं. वा, छान छान. असे उत्तर दिले तर भारी नाव. टाळ्या वाजा त्यांच्याकरता मस्त. वा, खूप छान. आता महाराज म्हणतात काशीला 5 वेळा जायचं. किती किती किती? 5. वा, द्वारकेला 3 वेळा जायचं. किती किती किती? महाराज म्हणतात ऐका, आता पंढरीला जाण्याचं एकदा बरं, एकदा झाल्याचं. काशी यात्रा 5. किती किती किती? 5. काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीशी जाणे एका वेळा, पंढरीशी जाणे एका वेळा. हे पंढरीशी
पंढरीसी झाले एक वेळ पंढरीसी झाले एक वेळ काशी यात्रा पासे पंढरीसी झाले एक वेळ पंढरीसी झाले एक वेळ टाळीवर आमच्या सुदाम बाबा करतात काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3 काशीला 5 वेळा जायचं द्वारकेला 3 वेळा जायचं ऐका ना हे 5 आणि ते 3 किती झाले या 8 फेऱ्या एकदा नाही करायच्या पण एकदा जर पंढरी गेलं तर तेवढं पुण्य बरं का पंढरपुरात गेल्यास वा 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 पंढरीशी जाणे एक वेळा बर अजून या पंढरी क्षेत्राला एक नाव दिलेलं आहे या विश्वामध्ये 7 जम्बूद्वीपाचं वर्णन केलं पण आपण फार भाग्यवान आहे का पंढरीला जाऊन यायचं ऐकूया जम्बो या दीपा माझे एक पंढरपूर बहुत बढ़िया जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर गाव आणि बघा दादा मग त्याला पोरं कोण म्हणालो सगळ्याच्या टाळ्या झाल्या होत्या ना टाळ्या वाजवल्या अरे कीर्तनकाराचं लक्ष CCTV म्हणजे लय खतरनाक त्याचे कानन डोळे ते कोण झोपी गेलं का त्याच्याकडे लक्ष जातं आता ते CCTV तसे आले पाहिजे कॅमेरे तुम्ही दुकानात गेले का ते बरोबर फिरत असं ऐका ना खूप छान आणि मी नेहमी सांगणार बघा घामाघूम झाला आमचं लेकरू बरं का घामाघूम आणि मी रोज सांगतो बरं का कोळवाडीकर किती घामाला आणि सुदांबा पुसायचं नाही का पुसायचं नाही यांना कळलं पहिलं हा फुकटचा पैसा नाही हा घामाचा पैसा आहे आपलंच लेकर आहे विनोदाचा भाग सोडा पण छान जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर हा म्हणून वास द्यावा पंढरीचा देवा पंढरपुरामध्ये राहण्याकरता वास मिळावा पण एवढं तळमळीने सांगितलं एकदा तरी पंढरीला तसं मरायचं आणि तसं मेलत काय मरण चांगलं येणार ठरवा कधीतरी एकदा पंढरीला जाऊन या संतांची भाषा बरं का हा महाराज सांगतो म्हणून नका जाऊ गाड्या चला जाऊ तया ठाया संतांचा ऐका म्हणून वास द्यावा पंढरीचा बरोबर अजून सदा संघ हरिदासांचा आता हरिदास कोणाला म्हणायचं पहा बरं का आता किती गंमत झालं 15 मिनटं राहिली ऐका हां नाही ना काय मामा हां दाजी झाले आपली दाजी झाली आता ते काय ते म्हणशील एवढा मोठा साला भेटला मला महाराष्ट्रात फिरणारा ऐका ना ऐका दाजी आता ऐका दाजी आता ऐका
ऐका ना ऐका ना. सदा संग हरिदासांचा. आता हरिदास कोणाला म्हणायचं ऐका बरं का. ऐका आता हरिदासाची व्याख्या. हरिजांचा दास, त्यांचं नाव हरिजांचा. हरिजांचा दास, त्यांचं नाव. मग कोण हरिदास आहे? कावडील पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी किती वर्ष? 1 2 3 किती किती किती? अहो 36 वर्ष. कोणाच्या घरी? वामन तात्याच्या घरी नाही ना, नाथ महाराजांच्या घरी. पैठण निवासी नाथ बाबा. किती वर्ष? द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. बरं 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 बरं. अन पाणी वाय हरी कावडीने किती वर्ष? 36 वर्ष. हरिजांचा दास सांगतो बरं का. आता हरिजांचा दास, त्यांचं नाव हरिदास. बरं बरं बरं. आता नाथ महाराज पूजेला बसले. कशाला? आता गंध लावायचा आहे. कोणाला? बोला ना. हा वा वा छान. देवाला गंध लावायचा. लगेच आदेश केला. कोणाला? श्रीखंड्या. श्रीखंड्या कोण आहे? अहो देवाचे ना. कोण आहे? देव आहे. श्रीखंड्यानं काय करायचं? ते चंदन असं उघडायचं आणि कोणाच्या हातात द्यायचं? हां हां, नाथ महाराजांच्या. कोणाच्या? बरं द्यायचं कोणी? श्रीखंड्या कोण आहे? देवाचे. द्यायचं कोणाला? नाथ महाराजांना. आणि नाथ महाराजांनी कोणाला लावायचं? वा. श्रीखंड्या चंदन उगाळून करी. परमात्म्याच्या कंपाळाला परमनाथ महाराजांनी ते परत ते चंदन लावायचं. बरं बरं बरं. वस्त्र गंगा तीरी नाथ महाराजांनी आराम करायचा. आणि ते देवळाचे कपडे का सगळे देवानं घ्यायचे आणि कुठं जायचं? बोला ना. गोदावरीला जायचं, मैयावर जायचं आणि ते धुवून आणायचे आणि ते कोणाला घालायचे परत? असं आलं तुमच्या लक्षात? यालाच म्हणायचं हरिजांचा दास, त्यांचं नाव हरिदास. सेवा करावी परमात्म्यानं. काय हरिदास असतील ना, काय हरिदास. जगाच्या मालकानं ज्यांच्या घरी सेवा करावी त्यांना म्हणतात हरिदास. देवा सदा संग हरिदासांचा वास द्यावा पंढरीचा. महाराज म्हणतात हे जर घडत असेल पांडुरंगा, जन्मभोगा बलतीयाची, जन्मभोगा बलतीयाची, जन्मभोगा बलतीयाची, जन्मभोगा बलतीयाची. बढ़िया रिंकेश महाराज. वारे वा. जन्मभोगा बलतीयाची,
वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा ताली वाजव मस्त पैकी 3 साली एकत्र केल्या खूप छान बहुत बढिया मस्त पैकी जन्म हो का बलती याती थोडा सुरेंद्रचा आवाज जन्म हो का बलती याती परिमी न चुके हरी भक्ती देवा हे जर सगळं घडत असेल ना नामा म्हणे कमळापती हिची द्यावे पुडता पुडती हिची द्यावे पुडता पुडती चरण सेवा खंडित हिची द्यावे पुडता पुडती वास द्यावा पंढरीचा हिची द्यावे पुडता पुडती सदा संग हरिदासांचा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय 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 हरि जय 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 हरि जय जय हरि जय विठोबा रखुमाई ये हरि जय विठोबा रखुमाई ये विठोबा रखुमाई सर्वांनी मस्त बघी आपल्याला संतांच्या नामाचा जप करायचा आहे. पुण्यवंत भावे गीता सज्जनाची नावे तुका म्हणे पापे जाती संताची जपी. आता एका तालात टाळी झाली पाहिजे बरं का. आता मृदंग वाजणार नाही टाळ वाजणार नाही वाजला आपली टाळी ती पण एका तालात बरं का मस्त बघी. वा कोळवाडीकर पंचक्रोशीनं आदर्श घ्यावा बरं का. असा गोड सप्ताह आहे आपल्या गावाला. अरे काय मंडप आहे काय लाईटिंग आहे काय ऐकणारे गोड आहे किती छान वादक आहे किती गोड गायक आहे मस्तपैकी छान. मी सांगितलं ना पुढच्या वर्षीची अपेक्षा लागली पाहिजे ह्या टाळीची या भजनाची मस्तपैकी. हां वा हात वरी मस्तपैकी छान एका तालात टाळी झाली पाहिजे बरं का मस्त. कारण आजचा महाराज ताला ते गाणारे ताला ते वाजवणारे ताला ते आपण तरी का बिया तालात राहायचं. हां हात वरी असं हात 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 एका तालात. हा मस्तपैकी चला हा एक आवाज. बहुत बढ़िया कोळवाडीकर. निवृत्ती नाम देव सपन मुक्त भय एकनाथ नाम देव तुकारा. निवृत्ती नाम देव सपन मुक्त भय एकनाथ नाम देव तुकारा. एकनाथ नाम देव तुकारा. एकनाथ नाम देव तुकारा. निवृत्ती नाम देव सपन मुक्त भय एकनाथ नाम देव तुकारा. निवृत्ती नाम देव सपन मुक्त भय एकनाथ नाम देव तुकारा. निवृत्ती राया निवृत्ती
कर्णशिवा खंडित वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा यथामती आता अवकाश. बोलण्याच्या अगोमध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. करविली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करुणे माऊली रे झे जीवी. संपलंय माझं कीर्तन. जाता जाता एकच विनंती माझ्या दादानं तुमच्या पाया पडतो ऐका बरं का. झालं का आता हां बस राहू दे बस आता 2 मिनटं भाऊ बस झालं 5 मिनटं राहिले माझ्याकडं फक्त शिल्लक आहे. आज जागराचा दिवस आहे. तुम्हाला विनंती संतांच्या भाषेत ए दादा नसेल गुरु तर गुरु करून घ्या. गुरु करायचे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं बरं का कोळवाडीकर हा सांगण्याकरता आला. गुरु करायचं ज्ञानोबा राहायचं ऐकायचं. श्री गुरु सारिका आणि इतरांचा लेखा गुरु करा पण टाइमपास म्हणून नका करू. हां प्राणापेक्षा गुरुला जपा. काही लोक टाइमपास म्हणून गुरु करतात. ते ना गुरु केला आणि ते काय 5-6 महिने झाले आणि त्याच्या काय डोक्यात आलं त्याला थोडा जास्त शिष्य परिवार दिसला. तो लगेच त्या परिवाराकडे गेला म्हणे बाबा तुम्हाला गुरु करायचं म्हणे. मग पहिले त्यांचं आम्हाला पटलं नाही. गेला का आला होता बा तुम्ही आमका. मग तुला जर पटले नाही तर तू आधी का आला गेला. तर म्हणून बघा एका अवलिया संताचं वाक्य बरं का ऐका. पाणी पिना छानके ऐकताना आणि गुरु करणा पहिचान के. गुरुवर एवढी श्रद्धा ठेवा ना प्राणापेक्षा जपा. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु करा. दादांनो तुमच्या पुढं भीक मागतो दान मागतो मी संतांच्या भाषेत. दुसरं काहीच भीक मागणार नाही मी तुमच्याकडे दान मागणार नाही. पण ऐका ना माळ घाला. आज एकादशी उद्या वामन जयंती बरं का. उद्या पर्व काळे उद्या. जसं शिवरात्री एक पर्व काळे रामनवमी पर्व काळे तशी उद्या वामन जयंती हा पर्व काळे बरं का. मस्त बाकी उद्याही उपवास करायचा मस्त बाकी छान. उपवास सोडायचा नाही परवा सोडायचा उपवास मस्त बाकी. माझी विनंती तुम्हाला वामन जयंतीच्या पर्व काळावरती ज्यांच्या गळ्यात माळी नसेल ना एक काम करा. काल्याचं कीर्तन झालं की आमच्या नारायण बाबांच्या हातून सगळ्यांनी माळी घालून घ्या. एवढंच दान मागतो मी तुमच्याकडं. आता नाथ बाबाचा पुरावा देतो बरं का. महाराज म्हणतात तुळशी माळ गळा हां म्हणा गोपी चंदन टिळा हृदयी कनवळा वैष्णव. आता तुकोबरायचं प्रमाण म्हणा. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. बरं आणि जीवनात भजन साधना करा मस्त. रोज रामकृष्णारी 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 तुकोबरांच्या भाषेतलं भजन करा. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरप न जाळावे ते. पण भजन एवढं गोड करा कोळवाडीकर का देवाने आपला अंगीकार करावा. अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदे ते हे तेने वंदे केली. श्रद्धेनं आईवडिलांची सेवा करा. खूप थोडंसं जीवन आहे लई गोड जीवन जगण्याचा प्रयत्न करा. ताई एक तुमच्याजवळ भीक मागतो. तुमच्या घरामध्ये ते 2 जण भाऊ आहेत तुम्ही 2 जावा आहे ताई ऐकता ना. त्या दोन्ही जावाने एवढं गोकुळासारखं घर ठेवायचं ताई. घर चालवणं तुमच्या हातात वरत आहे. त्यांच्या सख्या भावायचं जर निष्ठावंत प्रेम असेल ना तर कधी त्या भावायचं प्रेम तोडू नका ताई. एखाद्या दिवशी लहानी जाव चुकली तर मोठीनं समजून सांगा ताई फार प्रेम आहे त्या दोघा भावायचं. आपलं भांडण जर पाहिलं तर त्यांच्या मनाला बरं नाही वाटणार. लहानी चुकली तर मोठीनं समजून सांगा. एखाद्या दिवशी मोठी चुकली तर लहानीनं सांगा ताई ते घरी येतील बाई. आता आपले चेहरे जर असे पाहिले आपण जर काही भांडण केलं आणि त्यांना जर कळलं तर ते बरं वाटणार नाही ताई. मग आपलं छानसं बघा तुमचं परिवार गरीब असू द्या पण तुम्ही दोन्ही जावा जर सुखात असाल ना आनंदी असाल ना ते दोन्ही भाऊ जर कष्ट करून आले ना कोणी ड्युटीवर असो कोणी शेती करून असो पण तुमच्या दोन्ही चेहऱ्यावरलं जर जावांचं हसू जर पाहिलं ना त्या विश्वातलं सगळं सुख त्या दोन्ही भावाच्या चेहऱ्यावर राहील. आपला प्रपंच गरिबीचा असू द्या. एखादा श्रीमंत माणूस येईल तो आपल्या गरिबाचं वातावरण पाहिलं गरीब संसाराचं तोही आनंद जीवन जगण्याचा प्रयत्न करेल. श्रद्धेनं फार थोडासा विषय खूप प्रेमानं जीवन जगा. कोणाचा वैर करू नका. हां कोणाशी दुश्मनकी ठेवू नका. लय थोडासा आयुष्य इथं कोण आणि कधी कोणाचा निरोप येईल काय सांगता येईल माझ्या दादावर. थोडंसं आयुष्य दिलं भगवंताने. सांगा देवाला बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूचारी वाचून आलो येतवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. संतांचं ऐका कोळवाडीकर. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. खरं तर त्यांना येण्याची काय गरज नाही. अरे महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. महाराज म्हणतात उजळा वया आलो वाटा आणि खरा खोटा निवाडा
आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आपण भजन करावं, आपला उद्धार व्हावा. संतांचं ऐकलं तर आपला उद्धार होईल, भलं होईल. पण नाथ महाराज म्हणतात कोळवाडीकर, जर संताचं नाही ऐकाल इथं धोका आहे, धोका आहे. ऐकायचा ऐका. नाथ महाराज म्हणतात हे जरी नाही ऐकलं मग दुसरं येईल. हे जरी नाही ऐकलं, हे जरी नाही आलं मग दुसरं येईल. हे जरी नाही आलं. हात वरी करूया मस्त बाकी. हात 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 टाळी वाजूया मस्त बाकी. जाता जाता हे का नाही टाळकरी मंडळी. हे जरी नाही ऐकलं मग दुसरं येईल. हे जरी नाही ऐकलं, हे जरी नाही आलं मग दुसरं येईल. हे जरी नाही आलं. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. 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 हो एका जनार्दनी आमची काय म्हणता येईल. काय बाधा येईल. काय म्हणता येईल. आमचे काय बाधा येईल. काय म्हणता येईल. काय बाधा येईल. पिंगळा 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 महाद्वारी. पिंगळा महाद्वारी कोणी बोलतो नको. पिंगळा माघारे कोणी बोलत देखा. पिंगळा माघारे कोणी बोलत देखा. एक पिंगळा प्रकरण आहे नाथ महाराजांचं. महाराज म्हणतात ऐकूया गड्या. वर्तमान कोटी राधा वर्तमान कोटी. वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी. वर्तमान कोटी राधा वर्तमान कोटी. वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी. बोललो मी वर्तमान कोटी. लटकेने बोलो आम्ही वर्तमान कोटी. बोललो मी वर्तमान. हो लटकेने बोलो आम्ही वर्तमान कोटी. निर्गुण निराकार आता बाबूराव माझे गाव. निर्गुण निराकार आता बाबूराव माझे गाव. शकून 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 सांग शकून सांग आणि अमाई माझे. हो शकून सांगावया अरे बाई मालेला. शकून सांगावया अरे बाई मालेला. नाथ महाराजांना एक शकून प्रकारे ऐकूया मस्त बगीचा. कलियुगाची दादा एकावी थोरी. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. व्रतार सोडून नारी फिरतील दारोदारी. ऐसा शकून दादा माझा ऐकावा निर्धारी. शकून सांगावय आणि अमाई माझला. शकून सांगावय आणि अमाई माझला. शकून सांगावया अरे बाई मालेला. शकून सांगावया अरे बाई मालेला. ऐका दादाला ऐका दादाला ऐका दादाला ऐका दादाला ऐका दादाला और ऐका दादाला ऐका दादाला और ऐका दादाला. ऐका दादा बरं ऐका दादा. ऐका दादा बरं ऐका दादा. ऐका दादाला ऐका दादा. ऐका दादाला प्रेम नगरावारी सावध भवनी भजने लागा देव करा मल्हारीचे माझ्या
वारकरी मंडळी करता टाळी वाजूया मस्तपैकीच्या. बस आता ज्ञानेश्वर माऊली होईल, जय विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, पुढची सूचना होईल. तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. जे कोणी आपली पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. आजचा आलेला सेवेचा योग ग्रामस्थ मंडळी तथा आदरणीय आमचे आबासाहेब भाऊ कळंकीकर, आदरणीय नारायण बाबा असतील मार्गदर्शक, तुम्ही बहुसंख्येनं उपस्थित झालात. माझ्या बहिणींनो, माझ्या ताईंनो, आज गरजे काळात तुमच्या लेकीला तुम्ही रोज कीर्तनाला येत चला. पुढच्या वर्षी बरं का, आता उद्या काला आहे, उद्या सगळ्या परिवाराने काला खायला. एकदा काला झाला का तुम्हाला करमणार नाही. आता कोळवाडीकर तुम्हाला उद्याचा सोना सोना हरिपाठ वाटेल. आता हरिपाठच नाही तर काय, संध्याकाळी उद्या हरिपाठ ऐकायला मिळणार नाही तुम्हाला. आता तुम्हाला ह्या चाली परत ऐकायला मिळणार नाही. उद्या बहुसंख्येनं उपस्थित राहा. काल्याचं कीर्तन संभाजीनगरची डॉक्टरी वाटतं, मला तरी वाटतं. बाबा संपलं रे भगवानराव. आता बरं वाजून घ्या टाळ्या एकदा. आता काय करता, आता ते लेकरं हट्टी पेटले लय अवघड हो. पण चला आता बरं, त्यांचा हट्ट पेटला की मला राहत नाही. ऐका, त्यांची इच्छा आहे तेवढं म्हणा. महाराज श्रद्धेनं आईवडिलांची सेवा करत चाला माझ्या दादो. फक्त एकच काम करा, चांगल्याचा संग करा. ऐकाल का? आता चांगला मित्र करा, सदा संघ हरिदासांचा. ताई चांगली मैत्रीण करा, जी मैत्रीण आपल्याला कथेला कीर्तनाला घेऊन येईल. पोरांनो चांगला मित्र करा, जो मित्र आपल्याला कथेला कीर्तनाला घेऊन येईल. 31 डिसेंबर साजरी करायला घेऊन जाईल असं नाही करायचं बरं का. असा आहे का ना मित्र, असा आमच्या प्रतापराव सरपंचासारखा. टाळी वाजवा मस्त बाकी छान. एकट्याला यायचं नाही कीर्तनाला, त्यांचा प्रतापच येतो. सगळ्याला घेऊन यायचं. मला वाटतं त्यांना मोठी गाडी घेऊन द्यावं लागेल आता, म्हणजे नेपाळी येऊन भरपूर भाई घेऊन येतील, थोडे जेवरातून टाकून आणतील काही. छान मित्र करा बरं का माझ्या. चांगला मित्र करा, जो मित्र कधी आयुष्याला धोका देणार नाही. जी मैत्रीण कधी आयुष्याला, आज मुलीसुद्धा धोका द्यायला लागल्या, आज मुलंसुद्धा धोका द्यायला लागले. येणारा काळ वाईट येत चला, सावधान. मी का बोलतो माझ्या दादानो, कोणीच व्यसन करू नका, कोणीच व्यसन करू. आपल्या बापाला आनंद वाटावा. भजन केलं तर बापाला आनंद वाटेल, भजन केलं तर ताई तुमच्या आईला पण आनंद वाटेल बरं ताई. हां, आपल्या मुलीचं जीवन मीराबाईसारखं असावं, जनाबाईसारखं असावं. आपलं मुलाचं जीवन चांगलं असावं, छानसं असावं मस्तपैकी. याच्याकरता विनंती त्या पोरांची. ऐकूया पोरांनो, नुसता बाप ऐकू नका रे. हा मृदंगाचार्य घडला असेल एका बापाची पुण्य आहे. हे गायक घडले असतील ना एका बापाची पुण्य आहे. सांगतो, पटवून देतो, ऐका ना. आता स्वराचा आवाज ठेवा. सुदाम महाराज शिकून आले म्हणून का लोक लगेच भजनात वाजू देता का? कोळवाडीकर, कधी कधी माणसं चालू भजनातून उठून देतात. तो मान अपमान सहन करावा लागतं. पण सुदाम महाराजांचे वडील जर एखाद्या परिसरात गेले असेल तर म्हणावं, तात्या माझं पोरग आळंदीहून आलो, बहिणाबाईंच्या संस्थेतून आलं, मृदंग वाजवतो, वाजू देतं का हो त्याला? तो हात पसरवणारा बाप आमच्या जीवनातला आठवायचा. अहो गायन करायला लागले म्हणून का लोक लगेच मायक म्हणून देतात. कधी कधी गावातलीच माणसं मायक आसडून घेतात असे. तो मान अपमान सहन करावा लागतो. एका बापाची पुण्य असे म्हणावं, तात्या माझं पोरग लय गुण गवळणी म्हणतो, म्हणून द्या हो माझ्या पोराला. तो बाप आठवा पोरांनो, लय संघर्षातला बाप आहे, किती कष्टाचा बाप आहे. उराम देह माया जाच्या काळ्या मेघावाने, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा कला, ओटामधी हसो जरी कनावा कला. गड्डी भरतो तांब जरा ऐक त्याची दापर, लई अवघड राया गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड राया गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. कष्ट व्हावा श्रद्धेनं, आयुष्यालाही थोडंसं श्रद्धेनं आईवडिलांची सेवा करा. पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद. रामकृष्ण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
माऊली दानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिव अवतार धरून गेले त्रैलोक्य पावा समाधी त्र्यंबक शेखरी मागे शोभे ब्रह्मा